गोपाला गोपाला त्यांना सुद्धा या प्रसंगी मी विनम्र अभिवादन करतो। आज आपण गाडगे बाबांना अभिवादन करण्याकरिता एकत्र जमलेला आहोत। गाडगे बाबांना विज्ञानवादी संत या अनुषंगाने म्हटले की खऱ्या अर्थाने त्या काळामध्ये विज्ञानाचा मार्ग जर अनुसराचं काम केलं असेल तर ते गाडगे बाबांनी केलं। प्रल्हाद केशव अत्रे यांनी आपल्या लेखामध्ये असं म्हटलेलं आहे की हत्तीला पाहावे वनात, सिंहाला पाहावे रानात आणि गाडगे बाबांना जर पाहायचे असेल तर त्यांना पाहावे कीर्तनात। गाडगे बाबा विज्ञानवादी असे होते की गाडगे बाबांनी मूर्तीपूजेचा प्रचंड विरोध केला। गाडगे बाबांनी नेहमी पंढरपूरला गेले, पंढरपूरच्या विठोबाच्या मंदिराच्या बाहेर त्यांनी समाज प्रबोधनाचं काम केलं। शेंदूर माखून या धोंडा पाया पडती पोर रांडा, देव दगडाचा केला गवंडी त्याचा बाप झाला, देव सोन्याचा गडविला सोनार त्याचा बाप झाला, सोडून या खऱ्या देवा करी मसोबाची सेवा, असं गाडगे बाबांचं व्यक्तिमत्व होतं। म्हणजे गाडगे बाबांनी सांगितलं की समाजाची सेवा करायची असेल, देवाची पूजा करायची असेल, देवाची आराधना करायची असेल, देवाची प्रार्थना करायची असेल तर सर्वप्रथम माणसाची प्रार्थना करा, माणसाची पूजा करा। माणसाळशील का, माणूसमधून कधीतरी माणसात खेळशील का, माणसातला देव शोधण्याचं काम गाडगे बाबांनी केलं। प्राण्यातला देव शोधण्याचं काम गाडगे बाबांनी केलं। आणि म्हणून गाडगे बाबांचं जे कीर्तन होतं हे कीर्तन त्या काळी कुठल्याही प्रकारची समाज प्रबोधनाची माध्यमं नसताना, प्रसार माध्यमं नसताना गाडगे बाबांच्या कीर्तनांना प्रचंड गर्दी व्हावी। तुकाराम महाराज आपल्या अभंगामध्ये म्हणतात की मुंगीची या घरी कोण जाई, मूळ देखून या गुळ घाव घाली। एखादा गुळाचा खडा रस्त्यात टाकल्यानंतर मुंगीच्या घरी ज्याप्रमाणे सांगायला जावं लागत नाही की इथे गुळाचा खडा टाकलेला आहे, मुंग्यांनो या गुळाचा आस्वाद घ्या, तशाच प्रकारे गाडगे बाबांच्या कीर्तनाची कधीही कुठेही जाहिरात करावी लागली नाही, कीर्तनाची पाटी करावी लागली नाही। गाडगे बाबा एखाद्या गावामध्ये जात, त्या गावाची साफसफाई करत आणि स्वच्छता केल्यानंतर दोन दगड त्याच गावातले घेत आणि गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला असं म्हणत गाडगे बाबांच्या कीर्तनाला सुरुवात होत आणि कीर्तनाला अफाट गर्दी राहत। आणि या कीर्तनातून खऱ्या अर्थानं त्या काळामध्ये समाज प्रबोधनाचं क्रांतिकारी कार्य गाडगे बाबांनी केलं की एखाद्या गोष्टी, एखादी परंपरा जर आपल्याला मोडायची असेल तर आज आपल्यामध्ये ती हिंमत नाही, आपण ती परंपरा मोडण्यात दजावत नाही। पण गाडगे बाबांनी त्या काळामध्ये अनेक अनिष्ट प्रथा परंपरांना विरोध केला आणि म्हणून गाडगे बाबांचे अतुलनीय व्यक्तिमत्व आहे। आणि गाडगे बाबा म्हणजे या गाडगे बाबा आपल्या अमरावती भूमीमध्ये जन्माला आले, भाऊसाहेब आपल्या अमरावती भूमीमध्ये जन्माला आले, राष्ट्रसंत आपल्या अमरावती भूमीमध्ये जन्माला आले, हे निश्चितच आपलं अहोभाग्य आहे। आणि म्हणून पुनश्च एकदा मी गाडगे बाबांना मनापासून नमस्कार करतो, त्यांच्या विचारांना मनापासून प्रणाम करतो आणि थांबतो। धन्यवाद।